नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रीडा घडामोडीमध्ये आपण आज विशेष बातमी पाहणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा झाली. नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा झाली आणि भारताने याच्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. भारताने काय केले? ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये भारताने 75 सुवर्ण जिंकून पहिला क्रमांक पटकावलेला आहे. 75 सुवर्ण जिंकून पहिला क्रमांक पटकावलेला आहे. जर आपण पाहिलं तर 11 ते 13 मार्च या दरम्यान ही स्पर्धा झाली होती. याच्यामध्ये 8 जे देश आहेत, या 8 देशांनी सहभाग घेतला होता. आणि मग भारताचे जे क्रीडापटू आहेत, पॅरा क्रीडापटू यांनी एकूण 75 काय केलंय? पदकं जिंकले. 75 सुवर्ण काय केली? पदकं जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारत देशाचा पहिला क्रमांक आलेला लक्षात ठेवा. बघा, याची आपण महत्वपूर्ण माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स ही जी स्पर्धा आहे 2026 ची, ही स्पर्धा नवी दिल्ली, लक्षात ठेवा, नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी ही स्पर्धा झाली. याच्यामध्ये कालावधी होता 11 ते 13 मार्च. सहभागी देश 8. कोणकोणते देश सहभागी झाले होते? भारत, रशिया, नेपाळ, भूतान, हाँगकाँग, नंतर सर्बिया, बोस्निया आणि इजिप्त हे 8 देशांनी या स्पर्धेमध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. भारतीय संघ 219 खेळाडू भारतीय होते, लक्षात ठेवा. आणि या स्पर्धेतील सर्वात मोठा संघ होता. 219 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आणि पदक तालिकेमध्ये भारताचा किती क्रमांक आला रे? प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. याच्यामध्ये भारताने 75 सुवर्ण, 69 रौप्य आणि 64 कांस्य घेतलेले आहे. बघा, 75 गोल्ड, 69 सिल्वर आणि 64 ब्रांज असे एकूण भारताने 208 पदक जिंकलेले आहेत. किती? 208. यामध्ये सुवर्ण किती आहे? 75 आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये दुसरा क्रमांक रशिया या देशाचा आहे. याच्यामध्ये रशियाने 15 गोल्ड जिंकलेले आहेत, 14 रौप्य आणि 6 कांस्य असे एकूण पदक 35 घेतलेले आहेत. तर तिसरा देश बोस्निया हा ठरलेला आहे. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि कांस्य त्यांना मिळालेलं नाही, अशी एकूण 3 पदकं घेतलेली आहेत. मग या स्पर्धेमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली, लक्षात ठेवायचा हमखास प्रश्न विचारला जाईल. ही स्पर्धा नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली होती. सहभागी देश होते 8. भारताचे खेळाडू होते 219 आणि भारताने 75 गोल्ड, 69 सिल्वर, 64 ब्रॉन्झ अशी एकूण 208 पदकं काय केलेली आहेत? जिंकलेली आहेत. नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला फायदा होणार आहे. थँक्यू.